नमस्कार श्रोतेहो. रतन टाटा यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिल्या यशाच्या 10 गोल्डन ॲडवाइस. रतन टाटा यांनी आजच्या तरुण पिढीला दिले यशाची गुरुकिल्ली. यश प्रत्येकालाच हवं असतं, मात्र ते मिळवताना समोर आदर्श महत्त्वाचा असतो. आजच्या तरुणाईचे आदर्श आहेत रतन टाटा. रतन टाटा यांनी आपल्या अनुभवातून मुलांना आणि पर्यायाने पालकांना दिलेत यशाच्या खास टिप्स. शाळा कॉलेजमध्ये मुलांना पुस्तकी ज्ञान दिलं जातं. अनेकदा मुलं कॉलेजमधून बाहेर पडून कामाला लागले की ते चिडचिड करतात, वैतागतात, कारण खऱ्या आयुष्यामधील गोष्टी मात्र वेगळ्याच असतात. यशाला समानार्थी दुसरा शब्द नाही, असं रतन टाटा म्हणतात. रतन टाटा या वाक्याप्रमाणे जगणारे उत्तम उदाहरण आहे. रतन टाटा यांच्याकडे कायमच आदराने पाहिलं जातं. रतन टाटा ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या मेहनतीने मोठी उंची गाठली आहे. जगासमोर आजच्या तरुण पिढीसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. रतन टाटा यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिल्या यशाच्या 10 गोल्डन ॲडवाइस त्या आपण पाहणार आहोत. रतन टाटा यांच्या मार्गदर्शन तरुणाईला यशाचं शिखर गाठण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पण या तरुणाईला सुजाण पालकाची साथ मिळाली तर यशाचा आनंद दुपटीने वाढेल, यात शंका नाही. अशावेळी रतन टाटा यांनी दिले 10 सोनेरी आणि अतिशय महत्त्वाचे सल्ले आजच्या पिढीला आणि पालकांना महत्त्वाचे ठरतील. नंबर 1. आयुष्यात चढउतार महत्त्वाचे. जीवन जगत असताना चढउतार हा अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी ECG मशीनमधील सरळ रेष देखील काहीतरी बिघडलं असल्याचं दर्शवते. त्यामुळे जीवनातील या चढउतारांना तुम्ही सहज हाताळणं शिकलं पाहिजे. गोष्टी तशाच राहत नाहीत, हेही दिवस जातील असं म्हणत पुढे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे रतन टाटा सांगतात, प्रवाहासोबत चालत राहा. या सगळ्यात पालक म्हणून तुम्ही मुलासोबत राहा. मुलांचे चढउतार पालकांनी देखील अनुभवले तर दोघं मिळून ही परिस्थिती हाताळू शकता. नंबर 2. स्वतःला सिद्ध करा. स्वतःला पहिलं सिद्ध करा. जग तुम्हाला किंवा तुमच्या भावनांना समजून घेत बसणार नाही. अशावेळी तुम्ही पहिलं स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध करणे म्हणजे स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणे. आपण ज्या कामात आहात त्यामध्ये टॉपला जा. अशावेळी पालकांनी मुलांना स्वतःला सिद्ध करणे म्हणजे काय हे समजावून सांगणे गरजेचे आहे. नंबर 3. कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही. कोणतीच गोष्ट सहज आणि फुकट मिळत नाही. शिक्षण पूर्ण झाल्या नोकरी मिळेलच असं नाही. कंपनीचा CEO हा टप्पा गाठणं सोपं नाही. एका रात्री चित्र बदलत नाही. यासाठी तुम्हाला अतिशय मेहनत घेऊन काम करावं लागेल. मुलांनी आणि पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे. नंबर 4. तुमचे शिक्षक बॉसपेक्षा बरे आहेत. मुलांना शिक्षण घेत असताना शिक्षक हे अतिशय कठोर, शिस्तीचे वाटतात. पण थांबा, तुम्ही अजून तुमच्या बॉसला भेटला नाही आहात, कारण तुम्ही अजून जगातील या व्यक्तीला भेटलेले नाहीत. बॉस हा वाईट नसतो, मात्र कायम तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती ही शिक्षक असते, हे लक्षात ठेवा. नंबर 5. चुकांना कुणाला जबाबदार धरू नका. चुका या कायम तुमच्याच असतात. या चुकांना कुणाला जबाबदार धरू नका. कुणामुळे चूक झाली किंवा या चुकीला दुसरी व्यक्ती कारणीभूत आहे असा विचार कधीच करू नका. तसेच या गोष्टीवर कधीच चिकटून राहू नका. पालकांनी देखील मुलांना या गोष्टी समजावून सांगणं गरजेचे आहे. नंबर 6. पालक चुकीचे असल्याचा विचार टाळा. तुम्हाला पालक जर चुकीचे वाटत असतील तर तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करत आहात. पालक तुम्ही जन्माला येण्यापूर्वीही असेच होते. महत्त्वाचं म्हणजे पालकांनी तुमच्या संगोपनात प्रचंड मेहनत घेतली आहे, याची जाणीव मुलांनी ठेवावी. नंबर 7. जगात दुसरी संधी नसते. दुसरी संधी ही फक्त शाळेतच मिळते. आयुष्यात कधीच दुसरी संधी नसते. म्हणून मिळालेल्या संधीचे सोने करा. जगातील नियम वेगळे आहेत. प्रत्येकजण नंबर 1च्या माणसाला ओळखतात, कारण दुसऱ्या व्यक्तीला कुणी ओळखत नाही. नंबर 8. जगाचं शिक्षण देणारा शिक्षक नसतो. खऱ्या आयुष्यात वर्ग किंवा शिक्षक असा प्रकार नसतो. तुम्हालाच तुमच्या आयुष्यातून नव्याने शिकता आलं पाहिजे. रतन टाटा म्हणतात की आयुष्यात लाँग व्हेकेशन हा काही प्रकार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कृतीतूनच बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. नंबर 9. आभासी जीवनातून बाहेर पडा.
रतन टाटा म्हणतात की आभासी जीवनातून बाहेर पडा. TV मालिकामध्ये दिसणारं जग हे आभासी आहे. खऱ्या आयुष्यात तुम्हाला फक्त काम आणि कामच करायचं आहे. रतन टाटा यांनी दिलेल्या उदाहरणानुसार मोठ्या लक्झरी कार कंपन्या जशा की जॅग्वार, BMW या कंपन्या आपल्या जाहिरातीतील TVवर दाखवत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की या कार खरेदी करणारे व्यक्ती TV पाहत नाहीत. त्यांच्याकडे तेवढा वेळच नसतो. म्हणून तुम्ही मेहनती व्हा. नंबर 10. कायम कृतज्ञ राहा. रतन टाटा कायमच आपल्या वागणुकीतून ही गोष्ट आपल्याला शिकवत असतात. आपल्या कृतीतून आपण कायम कृतज्ञ राहायला पाहिजे. तुम्हाला मिळत असलेल्या प्रत्येक गोष्टीमागे एक कठोर मेहनत आहे. त्या व्यक्तीची मेहनतीसाठी कायम कृतज्ञ असलं पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा. थँक्यू.